हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप बहुत ही बेहतरीन होंगे, है ना? तो आई थिंक पिछले दो लेक्चर्स में हम लोगों ने देख लिया था कि भाई डेसिमल्स नंबर्स को कैसे एडिशन करना है, कैसे सब्सट्रैक्ट करना है, कैसे मल्टीप्लिकेशन करना है, कैसे डिवाइड करना है ना? आता थोडंसं समोरचा पार्ट आपण बघू, है ना? अब मेरे ख्याल से ये लसावी किंवा मसावी काढण्याचा हा डेसिमल संख्यांचा दशांश संख्यांचा आपला हा टॉपिक है ना? और इसके रिगार्डिंग बेसिक्स ओवरऑल मैंने आपके साथ डिस्कस कर चुका है ना? बस हम लोग आज ये कुछ एक्स्ट्रा एग्जाम्पल्स लेंगे जिसके बुनियाद पे हम लोग ये सीखेंगे कि भाई ये एलसीएम और एचसीएफ कितने फास्ट में हम कैसे निकाल सके, और वो भी खासकर कुठल्या संख्यांचा तर दशांश संख्यांचा. ओके, तो चला स्टार्ट करूया. टिंग 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 टिंग. हा, तर हा पहिला एक्झाम्पल आहे आपला. लसावी काळा म्हणतोय, ठीक है, मराठीमध्ये लिहायचा, ठीक है. ओवरऑल आप जब भी लिख रहे हो इंग्लिश में मत लिखिए, आप इंग्लिश मीडियम के नहीं हो. हाँ, हालांकि अभी एक ऐसा मेरे पास ये बना हुआ है, इस हिसाब से है करके मैं वैसा कंटिन्यू करा रहा. बहुत ही जल्द मैं इसका कन्वर्शन आपको मराठी में भी करके भेज दूंगा. तो देखिए, तर बघा, फाइंड द एलसीएम. एलसीएम म्हणजे काय? तर लसावी. ठीक आहे. एलसीएम म्हणजे काय? तर लसावी. काय होतो हा? लसावी. कोणाची लसावी काढा? तर 0.16, 0.24 आणि 0.40. काय करायचं असते रे? माहिती देखो, मैंने आपको पहले ही बता के रख दिया था कि भाई पहिली फुर्सत में पॉइंट को भूल जाओ. तर पॉइंटला विसरल्यावर 0.16चं काय बनतोय? मात्र 16. 0.24चं काय बनतोय? 24. 0.40चं काय बनतोय? 40. बस, याची लसावी काढा ना रे, सरळ सरळ. क्या निकालते हैं? कोई भी देखो, ऐसा जरूर नहीं है, बहुत से एग्जाम में ये बताया जाता है कि भाई लसावी काढायची है तो दोनच सुरुवात करा. इतका खाली पिली वेळ आहे का तुमच्याजवळ? हैं? इतना खाली पिली तो समय किसी के पास नहीं है कि भाई हर एक बात दो दो से अगर निकालते पड़े तो कितना टाइम लगेगा आपको, बताओ, है ना? तो एलसीएम में एक चीज हमेशा याद रखना कि दिए गए 3 या 4 या दोनों के दोनों नंबर या तीनों के तीनों नंबर कौन से नंबर के साथ डिवाइड होते हैं. कोई भी एक नंबर पकड़ो जो तीनों नंबर से डिवाइड होना चाहिए. तो मेरे हिसाब से 4 मुझे लग रहा है. 4 4 जा 16, 4 6 जा 24 और 4 10 जा 40. समझ रहे हो बात को? बराबर है? क्या ये बात पकड़ में आई? अब ध्यान दीजिए, अब ध्यान दीजिए. और 4 6 और 10 किसके टेबल में आता है? ये 2 के टेबल में आता है. चलो, 2 2 जा 4, 2 3 जा 6 और 2 5 जा 10. अब देखो, अब उसके बाद मैंने बोला था आप लोगों को सी कर डालो करके, है ना? अब जो भी सी सी में दिखता है आपको बस मल्टीपल कर दो उसका. म्हणजे 4 गुणिला 2 गुणिला 3 2 गुणिला 3 गुणिला 5. म्हणजे मी का बरं थांबलं? कारण की मला इथे मूळ संख्या दिसली बघा. जसं मला मूळ संख्या दिसते तसा मी का नाही समोर काही जात नाही, सीधा सीधा बा. ठीक आहे. काय चीज याद रहेगी? लसावी मध्ये इथे बघा भागाकार करत 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 असताना जेव्हा खाली येतो ना आपण, इथे खाली मूळ संख्या दिसली. हे सगळे मूळ आहेत रे. 2 3 हे 5 हे मूळ संख्या आहे. बस सी करून टाका सीधा सीधा. ठीक है. चलो, अब ये तो अपने को पता है भाई. 2 5 जा, ये पहली फुर्सत में 10 करके रख दो. ठीक है. 4 2 जा 8 आणि 8 3 बच्चा, तो हा होते 240. ठीक है. 8 3 24 आणि गुणीला 10 करू तर मी 240 होतो. ठीक है. पण उत्तर 240 नहीं है क्या? नहीं. अब मुझे एक बात बताओ, बस उसके बाद फोकस ये करना कि भाई दिए गए एग्जाम्पल में पॉइंट के बाद डिजिट कितने हैं, तो जितने डिजिट रहेंगे उतना डिवाइड बाय 100 कर देना. या फिर अगर 2 डिजिट है ना, 2 डिजिट के बाद पॉइंट दे दो. सीधा सीधा इसका आंसर मैं अगर कंटिन्यू करने के लिए बताऊं ना आपको डायरेक्ट, जैसे आपका 240 अगर सपोज आया था ना 240, तो 240 यहाँ पे ऑप्शन में कितने डिजिट के बाद पॉइंट है? 2 डिजिट के बाद. दे दो आंसर में 2 डिजिट के बाद पॉइंट. अब वो क्यों आया? क्यों? क्योंकि देखो यार, 2 डिजिट, आप 2 डिजिट के बाद ही आप भूले थे डेसिमल, है ना? तो डिवाइड बाय 0 कर दोगे तो अपने आप वैसे भी ये मर के 2.4 ही होने वाला है. तो ये भी तो बहुत बात एक ही है ना भाई. 2.40 या फिर 2.4 गोष्ट एकच है उत्तर. ठीक है. देखो, डिपेंड आप लोगों पे करेगा कौन सा मेथड आप उस समय पे यूज करते हो. कोई ऐसा जरूरी नहीं है कि जैसे मैंने बताया वैसे ही आपको करना है. हाँ, वक्त बचाओ आंदोलन आपका मतलब जो भी रहता है उसका भरपूर यूज करना है. ठीक है. अब नेक्स्ट फिर से लसावी. एलसीएम म्हणजे काय? तर लसावी. कोणाची लसावी? 1.2 किलो म्हणते बया. किती म्हणते? 1.2 किलो
आणि 800 ग्राम. किती ग्राम? 800 ग्राम म्हणते का? पाय 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 पाय. अब मैं देखो, मैंने आपको उसी दिन बताया था, एक तर किलो मध्ये पाहिजे नाही तर ग्राम मध्ये पाहिजे. तुम्हाला बेरीज करायचं असेल, वजाबाकी करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला कुठल्याही हालतमध्ये दोन्हीही एक तर किलो किंवा ग्राम मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. सॉरी. किंवा ग्रामचा किलो मध्ये कन्वर्ट करा किंवा किलोचा ग्राम मध्ये कन्वर्ट करा. उस दिन हम लोगों ने बहुत बेहतरीन प्रैक्टिस लिया था, आपको शायद याद होगा. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की एक किलो म्हणजे किती ग्राम रे? एक किलो म्हणजे 1000 ग्राम. एक किलो म्हणजे 1000 ग्राम. ठीक आहे. तर मला सांगा 1.2, ध्यान से देखना, 1.2 किलो, सॉरी बच्चा, 1.2 किलो म्हणजे किती ग्राम होणार रे? बस या 1.2 ला 1000 ने गुणाकार करा, ग्राम मध्ये रूपांतर होऊन जातो. किती शून्य आहेत? 3 ना. त्या तीन अंक समोर जातील, म्हणजे 1 2 1 2, म्हणजे 2 अंकानंतर पॉइंट, म्हणजे ह्या 1200 ग्राम झालं रे. बघा आता सोपं झालं. आता सोपं झालं बघ. आता 1200 ग्राम, ठीक आहे, आणि 800 ग्राम या दोघांचं काय करा? लसावी काढा. ठीक आहे. अब थोडे देर के लिए क्या मैं, आणि बघा मी आधीच सांगितलं होतं हे अशा प्रकारचे पर्याय असले ना, 2.4 किलो, 2400 ग्राम, बोथ ए अँड बी, म्हणजे म्हणजे याचं मिनिंग असं होतं की दोन्ही पण, ए आणि बी दोन्ही. ओके. आणि नन ऑफ धिस म्हणजे यापैकी नाही. ठीक आहे. जेव्हा ए आणि बी दोन्ही असा जेव्हा पर्याय येतोय, मी खरं सांगतो, देखो यार, आंख बंद करके उसको 99.99% टिक कर देना कि सर वही आंसर है करके. ठीक है. और क्रॉस चेक आप यहां से ही कर सकते हो. बघा 2.4 किलो म्हणजे इतकंच ग्राम होते. किती? 2400 ग्राम. चला कसा आला सांगतो. थोड्या वेळासाठी आपण 0 ना विसरून जाऊ, मग नंतर पॉइंट आपण लावू शकतो. मतलब बाद में हम लोग जीरो का इस्तेमाल कर सकते हैं. ठीक है. ग्राम. आता ग्राम 12 आणि 8 कोणाच्या फळ्यामध्ये येतात रे? अरे 12 आणि 8 कोणाच्या फळ्यामध्ये येतात? सांगा 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 सांगा. 4च्या फळ्यात येतात. 4 किती? तिर्री. आणि हा किती? 2. ठीक आहे. झालं. सी करून टाका. म्हणजे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू हे 2 शून्य होते ना, तर 2 शून्य देऊन द्या बस. चलो 4 3 जा 12, 12 2 जा 24 और है. अगा हा ग्राम आला. आता बहुत से पोरं का करतात माहित आहे? सर 2400 ग्राम उत्तर आहे जी. बया तो पहिला वाला पर्याय पाहिजे नाही का? वो पहला वाला भी तो ऑप्शन देखना पड़ेगा ना, कि भाई 2400 ग्राम साइड ला 2.4 किलो ही तो दिला है. हम लोग यही गलती करते हैं. देखो एग्जाम में गलतियां इसी हिसाब से होती है. और हम लोग मस्त घर में आके बोलते पाप्पा मा उत्तर आले सप्पा सप्पा माय बरोबर आहेत. बया पण हे बारीक बारीक चुका कोण करून आला? वो भी तो गलतियां आप ही करके आते हो ना. नहीं समझ रहे हो बातों को, है ना? तो देखा करो, जब भी कोई आंसर को आप टिक करते हो, 2 से 3 चीजें जरूर देखो कि भाई जो भी मैंने आंसर निकाला है, क्या उसका साइन पॉजिटिव या माइनस में कहीं ना कहीं इंटरप्रेट कर रहा है क्या. दुसरी की चीज क्या देखोगे की भाई कॉम्बिनेशन्स काही आन्सर्स का इक्वल तो नाहीये. म्हणजे 2.4 किलोग्रामला ग्राम मध्ये पण दिलं आहे. अशा टाईपच्या सिच्युएशन जर असलं ना, तर दोनदा तीनदा थोडासा विचार करूनच मग उत्तराला टिक करायचं. ओके. चलो नेक्स्ट एग्जांपल पे जाता हूं बच्चा मैं. ओके. अरे लवकर. हा चलो आता लसावी काढायची. या सगळेच मीटर मध्ये आहेत बघा. लसावी लसावी काढणे कोणाची? 0.8 1.8 2.5. अब देखो ध्यान से देखो देखो. पॉइंट नंतर सगळे अंक समान आहेत. हो बिल्कुल जी समान आहेत. तर मग का टेंशन घेतास का? 8 पॉइंट को भूल जाओ. पहली फुर्सत में पॉइंट को भूलो रे. कोई मतलब नहीं है पॉइंट दिमाग खराब. चलो 8 त्याच्यानंतर 18 त्याच्यानंतर 25. सर एकच नंबर जी. बया तीनचे तीनही अंक कोणाच्या फाड्यात येतात का पाय? नसतील तर 2 न घे. चल किती किती जी? सर 2 2 2 4 जा 8 2 9 जा 18 हा 25 जसाचा तसा. सर 2 2 जा 4 आणि हा काहीच नाही ना जी. ठीक आहे. सर 3 3 आणि हा 2 आणि हा 25 जी. सर सर 5 2 3 5. बया आता सी करून टाक. हा आता पाय 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 पाय. एलसीएम 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. समजला का?
अगर काही टेंशन नहीं घ्यायचा, मैं क्या बता रहा हूँ, देखो बात को समझो बच्चा, चीजों को पकड़ो, आप तुम्हाला काय काढायचं आहे तर लसावी काढायची आहे, ठीक आहे. आता बघा 2 गुणिले 2 बरोबर आहे, 3 बरोबर आहे, 5 बरोबर आहे. क्रॉस चेकिंग जरूर करणार, 3 बरोबर आहे, 5 बरोबर आहे. बघा आता बघा गुणाकार कसं करायचं, 2 गुणिले 5 सर 100% 10, चल लिहून टाक. त्याच्यानंतर अजून 2 आहे का, अरे हो ना सर, 2 गुणिले 5 100% 10, चला यांचा पण काम संपला, यांचा पण काम संपला. आता बघ 2 3 जा 6, 6 3 जा 18, बस सर 18 गुणिले 10 गुणिले 10 बया 18 गुणिले 100 होते ना, म्हणजे सॉरी 100, 10 गुणिले 10 100 होतात का, ठीक है डायरेक्ट. देखो अननेसेसरी इसका कैलकुलेशन में बहुत से बच्चे टाइम पास करते रहते हैं, सर 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60, मतलब ये ऐसा टाइम पास करते बैठते. आपण ना क्या किया, 2 आणि 5 बस दिसता बराबर गुणिला त्याचा 10 येते पायात बसून, ठीक आहे. अब बघा पॉइंट नंतर अंक किती होते, लक्ष दे पॉइंट नंतर प्रत्येक ठिकाणी एक अंक आहे, तर एक अंक आहे तर एका शून्यासोबत डिवाइड कर, म्हणजे उत्तर काय होणार 180 मीटर, ठीक है बच्चा. ये मैंने उस दिन बताया था, शायद मेरे को याद आ रहा है थोड़ा थोड़ा. ओके देखो नेक्स्ट नेक्स्ट एग्जांपल देखो, फाइंड द एचसीएफ ऑफ. एचसीएफ म्हणजे काय होते रे, मसावी. अजी पहा ना जी, अजी मसावी काहीच नसे जी, मसावी तर लसावी पेक्षाही महासोपी आहे का. है? अब कैसे क्या, ये देखो देखो, अरे पारे टुकुर टुकुर पाय मस्त पाय 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 पाय. आता कसा करून 0.16. अब मेरे को एक बात बता, 0.16 म्हणजे पॉइंटले 16, अरे पॉइंटले विसरा सीधा सीधा, ठीक है. अब देखो इसका मीनिंग क्या हो गया, देख बच्चा इसका मीनिंग ये हुआ कि 0.16 म्हणजे फक्त 16 लिहू आम्ही टेंशन नाही घेऊ, 24 आणि हा 40. पॉइंट का अस्तित्वच नहीं रखना, वो आखिरी में देखेंगे अपन बस कैसे करना है करके, ठीक है. आता मला सांगा फक्त 16, 24 आणि 40 पैकी अशी कोणती एकुलती एक अशी संख्या आहे जे दिलेल्या तिन्ही संख्यांना परिपूर्णपणे भाग जाते, सांग बरं का. 4च्या फळ्यात 16 येतात का जी, हो. 24च्या फळ्यात, हो. 24 म्हणजे 4च्या फळ्यात, 4च्या फळ्यात 40 येतात, हो. तर बया 4 4 जा 16, 4 6 जा 24 आणि 4 10 जा 40. वा सर एकच नंबर काम, तरी खुश नको होस, थांब थोडसा थांब. आता मला सांग, हे 4 6 न 10 हे तीनचे तीनही संख्या तर 2च्या फाळ्यात येतात ना का, येतात का नाही येत. आता पाय 2 4 जा सॉरी 2 2 जा 4, 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10. आता ही मूळ संख्या आली, तर आता हे आपल्या काही कामाचे नाही, मसावीमध्ये कामाचे नाही. मसावीमध्ये कामाचे असणारे फक्त हे 2 अंक, म्हणजे जे परिपूर्णपणे भाग जातात, म्हणजे किती, 4 गुणिले 2 म्हणजे 8. पण मला सांग पाय पाय पाय, हा तुमचा उत्तर नाही, कधी कधी आता पर्यायामध्ये 8ही राहील बरं. पर्यायामध्ये 8 पण असतात तुमचे कन्फ्यूज करावसाठी, ठीक आहे. 8 राहिल्यावर मस्त आम्ही खुश होऊन जातो, नाही नाही नाही, अगर डेसिमल वाला हो, हा दशांश संख्येवाला हो, पॉइंट नंतर किती अंक आहेत मोज मोज, पॉइंट नंतर बया किती अंक आहेत मोज न गा, पॉइंट नंतर अंक आहेत 2. आता मला सांग भागीला कशाने करशील मग, 100 न. आता पॉइंट खाली 2 अंक आहेत, 2 शून्य आहेत, 2 अंकानंतर पॉइंट द्यायला लागेल, पण सर एकच आहे ना जी अंक, बया येते शून्य लावून येते पॉइंट लाव, उत्तर घे खत्म. आणि एकच असा पर्याय होता जिथे 8 होता, तर तोही लावू शकत होतास तू. आता मर्जी तुमची है बाबा, तुम्ही कस कसे त्याला कंसिडर करता, ठीक है. चलो नेक्स्ट सामने लेता मैं, देखिए बच्चा फिर से किलो मसावी म्हणते रे, फक्त मसावी सांगा म्हणते, कोणाची, हा केजी म्हणजे लक्षात ठेवाल किलो होतो आणि ग्राम म्हणजे ग्राम्स होतो बया, हा ठीक है. अब देखो एक पॉइंट, आता 1.2 किलोला ग्राम मध्ये आपण रूपांतर करू शकतो, कारण की 1 किलो म्हणजे होतो बच्चा 1000 ग्राम, ठीक आहे. तर 1.2 केजी म्हणजे होणार 1200 ग्राम, किती होणार 1200. आता देखो कसा, अभी मला सर कैसे जी कैसे करू जी मी कैसे बया, हा 1.2 गुणीला तुला 100,000 करा लागेल, तर बघ 0.3 अंक समोर जाणार, म्हणूनच तर 1200 झालं रे, ठीक आहे. करून घ्याल ते आपोआप समजून जाईल तुम्हाला. हा ग्राम झालं, ठीक आहे, ग्राम जातो बरोबर हा 1200 आणि हा 800. ओ जी बया पहिलेच पहली पहली फुर्सत में ये 2 जीरो को पहले ही मार सकते हो ना आप. 100 कितना जा 12 जा, 100 किती जा 8 जा, एकच नंबर काम जी, एकच नंबर. आता 12 आणि 8 म्हणजे काय होतं,
आता 12 आणि 8 कोणाच्या फाड्या देतात सर? 4च्या फाड्या देतात ना जी. 4 3 आणि 4 2 सर हे प्राइम नंबर झाले, मूड संख्या झाले. मर मेले, ये काम सज गए. इनका काम ही नहीं है अपने पास अभी. अपने को काम किसका है भाई? जो पूर्णपणे त्याला भाग जातात असेल अशा संख्या. कोणत्या का? 100 आणि 4. 100 चौ किती रे बाबा? 400 ग्राम. किती ग्राम? 400 ग्राम. उत्तर देखो हाँ, अगर सपोज आपके बेसिक अच्छे हैं तो मुझे नहीं लगता आपको कोई रोक पाएगा की भाई इसे मैं सॉल्व कैसे करू करके. चलो नेक्स्ट एक्झाम्पल देखो. HCF पुन्हा बघा पॉइंट नंतर एकच अंक आहे, काही टेन्शन घेऊ नये का. पॉइंटला विसरा. 8 18 अरे बकरा नहीं 18 आणि हा 25. ठीक है. चलो अब देखो इसको भाई, देखो 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 8 18 न 25. अजी 8 18 न 25. अजी असा एकही अंक नसे जी जे 8 लाही न 18 लाही न 25 लाही भाग जाईल. मी तुम्हाला सांगितलं होतं मसावी मध्ये, मसावी काढत असताना जर एकही संख्या त्या दिलेल्या संख्यांशी अगर भाग जात नसेल एकही संख्याने, तर तुमच्या मसावी जे आहे ते 100% कुठल्याही हालतमध्ये एकच असते. ठीक आहे. पण पॉइंट नंतर हे करायची गरजच नव्हती आपल्याला. ठीक आहे. मसावी डायरेक्ट काय? 1 ते बघायचं यार. ओके. तर मसावी 1 आहे, पण उत्तर इथं 1 नाही आहे. पण कोणता तरी पर्यायामध्ये 1 असेल तर हाच तुमचा उत्तर. पण कधी कधी 2-2 पर्यायामध्ये राहते. तर त्याला एक्झॅक्ट उत्तर कसं काढायचं? तर बघा, तर पॉइंट नंतर एकच अंक आहे प्रश्नामध्ये प्रत्येक ठिकाणी. हो सर. तर भागिले 10 करणं बया मग. आणि हा जो शून्य आहे, एकच शून्य आहे, तर वरती एक अंकानंतर पॉइंट दे. आ हा हा हा. म्हणजे 0.1 तुमचा उत्तर. सर उत्तर आला जी. ठीक है. चलो नेक्स्ट एग्जाम्पल. अब ठीक है ठीक है. देखो देखो नेक्स्ट. आता म्हणते डिफरन्स बिटवीन, म्हणजे दिलेल्या हे जे कुठल्याही संख्या आहेत त्यामधील लसावी आणि मसावी यातील फरक म्हणते. यातील फरक समजला का जी? एकाहत्तर. पाय 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 बया पाय. टेन्शन काही घेऊच नको. 0.5 म्हणजे 5, 1.5 म्हणजे 15, 2.5 म्हणजे 25. आम्हाला पॉइंटची घेणं देणंच नाही. तर ठीक आहे. कोणती अशी संख्या आहे जे तिन्ही संख्येला भाग जाते रे? 5. 1 5, 5 तिर्री 15, 5 5 25. बया सर एकच संख्या आहे जी, एकच. तर ठीक आहे. उत्तर राहील का बाबा तुझा हा 5? नाही का? नाही. हे काय आली? फक्त आपली मसावी आली. ठीक आहे. आता लसावी काढू आपण. कारण की मला सांग, लसावी जेव्हापर्यंत आपण काढणार नाही उत्तर काही येणार नाही. 5 1 5, 5 तिर्री न 5 5. क्या ये बात पकड़ में आई बच्चा? ये क्या कर रहा हूं मैं? चीजों को समझ में आ रही है सभी को? ठीक है. अब देखो आता बघा लसावी कसा काढायचा. 5 5 25 होता है बच्चा. होता है ना. डिफरन्स बिटवीन काही गलत तर नाही झालं रे आपला. 0.5 हा 5 होता, हा 15 होता आणि 25 होता. 5 3 15 हुआ. ओके. और उसके बाद 5 है ना. 7 का तो कोई सवाल ही पैदा नहीं होता यार यहाँ. 25. अरे भगवान, ये देखो ये गलती हुई रे. ये 3.5 को मैं भूल गया. देखो ऐसा होता है थोड़ा उम्र के हिसाब से आजकल होता है यार. मैं वही सोच रहा हूँ इसमें मैं दिमागी तौर पे आंसर करने की कोशिश कर रहा था, एक भी ऑप्शन नहीं था. ठीक है. चलो अब फिर ये बाद में समझ में आया कि ये 3.5 ही इधर है. मैंने लिया नहीं 3.5 का. टेन्शन नको. काय टेन्शन नाही. पाहेगा पाय. पहा. तर मग मसावी आपली 5 राहणार का? पाहू बरं. येत राह 5च राहणार. मसावी तर 5च राहणार. काही टेन्शन घेवायचा नाही. तर 2.5 आणि हे किती रे बाबा? 3.5 च्या ऐवजी फक्त 35 लिहिणे. आता 5 किती जा 35? तर 5 7 जा 35. तर मसावी तुमची 100% किती झाली रे? मसावी तुमची तर 5 आहे. पण हे 5 दशांश संख्येच्या हिशोबाने नाही. प्रत्येक अंकानंतर एका अंकानंतर पॉइंट द्यायचा म्हणजे 0.5 तुमची मसावी झाली. ठीक आहे. आता लसावी काढायची आपल्याला. लसावी कसं काढाल रे? लसावी कशी काढाल? तर बघ 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 याचा गुणाकार कराल ना तुम्ही, तर याचा गुणाकार 5 25 येतो. पण हा उत्तर तुमचा नाही. हे लसावी नाहीये. प्रत्येक अंकानंतर पॉइंट आहे. म्हणजे एका अंकानंतर पॉइंट म्हणजे भागीला 10. तर याचं उत्तर येणार 52.5. तर या लसावी आणि मसावी
यामधील फरक विचारला आहे फक्त तुम्हाला. फरक, तर फरक कसं काढतो आपण? 52.5 मधून 0.5 मायनस करायचं बस. 5 5 गेला सर 0, 2 काहीच नाही गेला तर 2 आणि हा 52. बया झाला तरी उत्तर आहे का कुठे पाय? 52.0 म्हणजे 52 होते, ठीक है। चलो देखो कोई बड़ी बात नहीं है, कोई बच्चा बच्चा भी सॉल्व कर लेगा इसको, ओके। अब देखो समेशन, समेशन म्हणजे होते लसाई, समेश बघा लसावी आणि मसावी दिलेल्या प्रश्नातील हे जे कुठलेही प्रश्न आहेत त्यामधील संख्यांची लसावी आणि मसावी ठीक आहे यांची बेरीज सांगा म्हणते, का म्हणते? बेरीज सांगा असा म्हणते, ठीक आहे। तर बघा आता बघा सगळा पॉइंट विसरा रे बाबा, पॉइंट विसरा आणि एवढं लक्षात ठेवा की शेवटी उत्तराला आपण भागीला 100 करायचं, का बरं? कारण की पॉइंट नंतर 2 अंक आहेत म्हणून, ठीक आहे। लसावी निघो नाही मसावी निघो, भागीला 100 करणे म्हणजे करणे। चला 0.04 म्हणजे मात्र 4, 0.16 म्हणजे 16, 0.32 म्हणजे 32, 0.72 म्हणजे 72। आता मला सांगा, आता याची जेव्हा मला लसावी काढणे आहे तर लसावी काढत असताना खासकर मसावी आधीच निघून जाते हे लक्षात ठेव, ठीक आहे। चलो देखो बच्चा, 4च्या फाळ्यात हाई येते, हाई येते, हाई येते, हाई येते, 4 4 न कर, 4 1 जा 4, 4 4 जा 16, 4 8 जा 32, अब 4 1 जा 4 और 4 कितना जा 8 चा, मतलब 18 4 जा बच्चा, ठीक आहे। अब देखो आता हे अजून होतो का रे? हा मला नाही वाटत आहे होतो बा म्हणून, ठीक आहे। होतो का तुम्हीच सांगा? आप ही बताओ हो रहा है क्या और किसी के साथ? मुझे तो नहीं लग रहा यार। चलो एनिवे हाँ, अब उसके बाद 4 8 आणि 18 दोनच्याच पाड्यात येते सर, पण तुमचं 100% मसावी किती झाली? इथे बघा मसावी किती झाली? आता 4 म्हणता येणार नाही इथे, का? कारण की 4 भागीला 100 करावं लागेल, जशाचं 2 अंकानंतर आहे, म्हणून 0.04 हे तुमची मसावी झाली। आत्ता लसावीवर भिडू आपण, ठीक आहे। लसावी किती राहणार रे? 4 गुणिला दिलेले जिकडे पण आकडे आहेत तुझे, 4 गुणिला 4 गुणिला 8 गुणिला 18, चलो मल्टीपल करना है, कैसे होगा बताओ? 4 4 जा 16 और 8, और अगर सपोज ये इसका मल्टीपल करूं मैं पूरा का पूरा, तो ये आ जाएगा बच्चा, मैं थोड़ा डायरेक्ट करा दूंगा आप लोगों को, तो ये आ जाएगा 288। समझ रहे बातों को? 288, कुछ गलत तो नहीं हो रहा है मेरे से? मुझे तो लग नहीं रहा है, क्योंकि उसका रीडिंग पे बराबर लिखा है मैंने, है ना? और क्या हो सकता है गलत? मुझे तो कुछ लग नहीं रहा है। ये तो बड़ा हो रहा है यार, 18। अरे सॉरी सॉरी सॉरी, ये क्या कर रहा था मैं, देखो आपको बताने के चक्कर में, ये इसका तो कोई अस्तित्व नहीं है रे, ये क्यों मैंने ऐसा किया? मुझे ऐसा लगा की आलं मूळ संख्या, इथं बघा मूळ संख्या जेव्हापर्यंत येत नाही आपण समोरच जात असतो, मग 2 ने करणार तर 2 2 जा 2 4 जा 2 9 जा, ठीक आहे। मग 2 1 जा 2 2 जा 2 9 जैसे के वैसे। आता हा 9 म्हणजे आपल्याला माहिती आहे 3 into 3 होते बा म्हणून, चला सी करा काही टेन्शन नाही, चला काय होतं 4 into 2 into 2 into 2 into 9, ठीक है बच्चा। अब देखो 4 into 2 into 2 into 2 मतलब 4 into 2 into 2 into 2 into 9। हाँ बराबर, मैंने बोला था ना आपको 2, मैंने इसको देख के बोला था, ये इसका ये अननेसेसरी मल्टीपल कर रहा था मैं। चलो 288, हा काय झालं? लसावी, पण प्रॉपर लसावी नाहीये, भागीला 100 करावंच लागते, त्याच्यानंतर काय होणार? 2.88। तर लसावी आणि मसावी यांची बेरीज म्हटलं ना रे तुम्हाला, तर बेरीज करणं का फता खतम काम, तर 0.4 हे काय झालं तुमचं? आता इथे काही नाही म्हणून 0 देऊन द्या, तर 8 जसं तसं, 8 आणि 4 12 म्हणजे किती? 3.28 तुमचं उत्तर। सर उत्तर दिसूनच नाही राहिलं, असा समेशनच म्हटलं ना त्याने, 2.88 0.0, अरे रे 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 रे, देखो ऐसा होता है रे, थोड़ा सा रे मैंने 0.40 ले लिया, 0.04 है, 0.04 ही मसावी आहे तुमची, किती मसावी आहे? 0.04, ठीक आहे।
मैं आपको बता रहा और ध्यान मेरा थोड़ा काही अलग लग रहा है. चलो 8 आणि 4 होतात सर 12, मग हा सर 9 आणि हा 2.92 तुमचा उत्तर. ठीक है, थोड़ा सा बस फोकस रहना चाहिए. देखो फोकस नहीं रहा, मैं एक साथ दो दो तीन तीन काम करने की कोशिश कर रहा था यहाँ पे, इसलिए आपको गलत बता दिया. चलो ठीक है, अब देखिए नेक्स्ट नेक्स्ट एग्जांपल. चलो चलो भिडते फटाक से. आता सिम्प्लिफाय. आता याला माइनस करना आहे का काय काय खूप मोठी गोष्ट आहे का रे. पहले काय करा माइनस. देखो मैंने बताया था आपको माइनस माइनस वालों को सबसे पहले प्लस करो, कारण की माइनस माइनस तुमचा प्लस होतो. चल तर 756 ना 7.56 आहे आणि 1.93 यांची आधी बेरीज करायची, उत्तराला चिन्ह मायनस द्यायचं. नंतर 4.56 आणि 9.35 यांना बेरीज करायचं आणि मग नंतर त्यांच्यासोबत डिफरन्शिएट करू आपण. ओके, तर याचं उत्तर येणार किती 13.91. याचं उत्तर किती येणार 6तून 3 गेला म्हणजे 9. म्हणजे 3 प्लस 0.49 मायनस नाही करायचा बया. ठीक आहे, नाही तर म्हणजे मायनस उत्तराला चिन्ह मायनस मायनस प्लस करत आहे मी, पण उत्तराला चिन्ह मायनस देणार कारण दोन्ही संख्येला मायनस आहे. ओके, आता यामधील कसे सोडवाल रे. आता प्लस मायनस तर मायनसच करावं लागेल ना. म्हणजे 13.91 मधून 9.49 तुम्ही काय करणार मायनस करणार. आता मायनस कराल, जसं तुम्ही मायनस करता काय होते काय मायनस करता आला पाहिजे. 11तून 9 गेले 2 आणि हे 4 आणि हा पॉइंट आणि हा 4. 4.42 आपका आंसर बच्चा. ठीक है, अब ये प्लस माइनस करता आपको इजीली आना चाहिए, इसमें वैसे बताने की जरूरत नहीं है मेरे को ज्यादा. चलो इसका सिंप्लीफाई करूंगा तो कैसे करूंगा, देखो देखो थोड़ा फास्ट में चलते. 1.2 भागीला अरे सोडवा म्हणत आहे आपण ते फक्त प्रश्न सोडवा म्हणते का, टेन्शन काही घ्या नको तुम्ही. चलो ध्यान दे ध्यान दे ध्यान दे ध्यान दे ध्यान दे कोई अरे इतना टेंशन नहीं लेना इसमें. चला हा भागाकार आहे ना त्या स्वरूपात लिही भागीला. आता तुले काय झाला रे. हा 1.2 भागीला 0.04. ठीक आहे, मायनस आहे म्हणून मायनस आणि 0.25 गुणीला 0.3. बस अब ध्यान दो ध्यान दो ध्यान दो, कोई घबराने की बात इसमें नहीं है. ठीक है, आता बघ 0.25 25 आणि पॉइंटला विसरून जा. 25 तिरी डायरेक्ट 75 होतो ना का, आणि पॉइंट किती अंकानंतर आहे 1 2 3 लाव ना का इकडे, म्हणजे 0.075. बघ 3 अंकानंतर झालं. बघा कॅल्क्युलेशन तुमचे फास्ट पाहिजे बरं. जितके फास्ट तुमचे कॅल्क्युलेशन राहतील तुम्ही तितक्या फास्ट या पर्टिक्युलर कोणत्याही प्रश्नाला सोडवण्यासाठी सज्ज राहाल बरं. ठीक आहे, तो चलो 1.2. आता बघा पॉइंट नंतर इथे एकच अंक आहे, इथे 2 अंक आहे. देऊन दे ना काय 1 2 अंक बनव. म्हणजे ते काय झाला 120 भागीले का नाही मात्र 4. क्या ये बात पकड़ में आई. अरे बता 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 क्या ये बात पकड़ में आई. अरे 4 कितीक जा 3 जा ना 3 शून्य होते 30. आता 30 मधून 0.075 गेले उत्तर किती होते का. अब देखो 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 3 अंकानंतर बघ लक्ष दे. आता मी काय करतो 30. आता हा आहे तुमचा 0.075. याला मला मायनस करणे आहे. ठीक आहे, तर हे 3 शून्य 100% द्यावे लागतील. 10तून 5 गेले 5. ठीक आहे, 10तून 8 गेले 2. ठीक आहे, आणि हा किती 9. 9 से 25 कुठे आहे 9 से 25. देखो 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 सर 2 ठिकाणी आहे ना जी बया. आता हा 8 तर 100% नाही राहू शके, म्हणजे उत्तर तुमचा हाच आहे, पण तरी पाहून टाकू आपण. ठीक है, हा किती का तूने कहा सर 9 सर 2 बया झाला तरी उत्तर. ठीक है, अब अपने हिसाब से जैसे इसको कैलकुलेट करना है आप कर सकते हो. ओके, रिवाइंड करके देख लो जिसको अगर नहीं समझा हो तो. मैं नेक्स्ट पे जा रहा, ध्यान दीजिए ध्यान दीजिए ध्यान दीजिए. सर एकच नंबर जी, हा प्रश्न तर आम्ही केला जी, अजून करणं का फरक पडते, काही टेन्शन नाही आम्हाला. पाय आता 1.5 भागीला आहे म्हणते ना. 1.5 भागीला किती भागीला किती 1.5. ध्यान से देखो बच्चा, सगळ्यात आधी यांचाच भागाकार बदमाशच्या हिशोबाने जर मी विचार केला ना, बघा याला इथंच सॉल्व्ह करू शकतो रे आपण. आता मला एक गोष्ट सांग, बघ 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 आता हा एक पॉइंट कुठल्याही संख्येला त्याच संख्येने जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा याचं उत्तर काय येणार 1. ठीक आहे, प्लस लक्ष दे रे बाबा 1.5 इंटू 1.5 15चा वर्ग. आता 15चा वर्ग तुम्हाला तोंडपाठ पाहिजे बच्चा, कितना 225. पण पॉइंट किती अंकानंतर आहेत 1 आणि 2, म्हणजे किती होणार हा 2.25. बघा हा कस कसा आला तर सांगून राहिलो. पाय 1.5 गुणिले 1.5 म्हणजे पॉइंटला विसरा, म्हणजे विसरा म्हणजे काय हा 15चा वर्ग 225 होते. पण 2 अंकानंतर पॉइंट आहे म्हणून 2 अंकानंतर पॉइंट दिलं. आणि हा एक कस कसा आला रे बयाऊ पा
1.5 भागीला 1.5 कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भाग देतो ना तेव्हा तो एकच येते बरं बरं ठीक आहे चला आता सर हा कसा करू जी बया टेन्शन नको घेऊस -1.5 पाय पाय आता जेव्हा जेव्हा केव्हा प्लस किंवा मायनस असते ना तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे की सुरुवात करून टाकायचं चला 1 अधिक 2.25 म्हणजे 3.25 मायनस 1.5 म्हणजे सीधा सीधा 1.75 कोणता उत्तर आहे सर एकच नंबर जी बस काही टेंशन घेतच का हाँ चल फाइंड द वैल्यू यांची वैल्यू काढायची आहे अब मैं ये आपके लिए होमवर्क देता ये मेरे ख्याल से मैंने आपको सॉल्व भी करके दिया हुआ है ये होमवर्क रहेगा आपको ये सभी को होमवर्क रहेगा ठीक है चलो नेक्स्ट एग्जांपल इसका होमवर्क मेरे को नहीं तो फिर वीडियो को पॉज कीजिए ठीक है वीडियो को थोड़ा सा 2 मिनट के लिए रोक लीजिए और उसका आंसर मुझे बताइए कमेंट सेक्शन में ठीक है सारे बच्चे चलो नेक्स्ट एग्जांपल देख बच्चा अरे रे 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 फाइंड द डेसिमल इक्विवेलेंट म्हणजे याला सॉल्व करून दशांश संख्येमध्ये रूपांतर करून तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे तर बघा 4/25 27 गुणिला 12/5 बघा 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 कोणता चिन्ह आहे भागाकाराचा चिन्ह आहे पहिले बदमाशच्या हिसाबाने भागाकारच करावं लागते तर बया पहिले त्याला गुणाकार कर आणि त्याच्या साईनला उलटाच्या पालटा कर एकच नंबर काम जी सर एकच नंबर पाय कसा आता पाय काटापिटावालाच काम आहे आता जेले काटापिटा जमते त्याचा बेस्ट काम आहे जेले नाही जमे त्याचा मोठा बेकार काम कारण की पाचा कितीक जा पाचा तिरी जा थ्री कितीक जा 3 1 जा 3 आणि 3 9 जा 27 होता है बच्चा ओके अब 4 1 जा 4 4 2 जा 8 2 कितना जा 2 6 जा समजला का म्हणजे का उरला काय उरला का रे 6/9 आता 6 आणि 9 हे दोन्ही संख्या 3च्या पाड्यात येतात 3 दुर्री आणि 3 तिर्री म्हणजे उत्तर तुमचा 2/3 पण सर 2/3 उत्तर नाही आहे जी का करू तर बया पाय टेन्शन घेऊच नको पाय 2/3 तर बया 2/3 करावचा आता मला सांग हे लहान अंदरची संख्या छोटी आहे ना का 3 0 जा 0 मोठी करते कसा पॉइंट देऊन सर झाली ना जी 3 6 जा 18 मायनस कर 2 सर अधिक 2 आला ना जी तर मग ठीक आहे 3 6 जा बघ पाय पॉइंट देऊन अजून त्याला मोठा करशील 3 6 जा 18 सर अजून 2 आला ना जी बया तुझी जिंदगी खतम होऊन जाईल पण हा 6 येणं काय बंद होणार नाही म्हणजे 0.6च्या डोक्यावर बार असा कोणता आहे का असा आहे नाही पण तसा म्हणाल तर 666 आता इथं तर मला तरी असं वाटते की 0.6च्या डोक्यावर बार पाहिजे होता ठीक आहे बार पाहिजे होता का कारण की 0.666 हा जन्मभर येतच राहील ठीक आहे पण तरी पण अशा वेळेस थोडा कन्फ्युजन झाला तर माझ्या हिशोबाने मला असं वाटतोय की फक्त 0.6 हा उत्तर टिक करणं चुकीचं राहतं ठीक आहे तर तेव्हा आपण हा 0.66 कडे लक्ष देऊ शकतो कारण की 0.6च्या डोक्यावर बार म्हणजे काय होतो तर 0.66 असं पण होऊ शकते कारण की समोर 6 वाढत आहे हा भरपूर वाढणार आहे तर म्हणून आपण याला टिक करूया जरा ये समझ लो बच्चा ये काम की चीज है बहुत है ना अब नेक्स्ट प्रश्न पहा काही टेन्शन घ्या नको बहुत इजी है बच्चा ठीक आहे आता बघा एक मिनिट या प्रश्नाला कसं सॉल्व कराल याच्याबद्दल लक्ष द्या आता बघा 1/2 लक्ष दे रे बाबा लक्ष दे 1/2 पहिले भागाकार करावा लागतो की ऑप आधी करावा लागतो बघ लक्ष दे हा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे बघून घे का टेन्शन घेऊच नको तू हो पाय 1/2 1/2 भागाकार 2/5 च्या 1/3 मायनस 0.5 प्लस 1.75 तर च्या म्हणजे का होते का तर गुणाकार होते टेन्शन घेवायचा नाही तर कंचे भेगू काहीतरी आहे ना ते बदमास तुमचा बदमास है ना उसके हिसाब से च्याला सगळ्यात आधी सॉल्व करायचं आणि आम्ही भिडतो या भागाकारामध्ये नाही का बाबा तो नंतर पायत बसून पहिले गुणाकार करायचा आता हा नाही तर बहुत से परत चालू होते सर मारतो बया थांब डिवाइड आहे म्हणून खुश नको होऊस पहिलेच हा भागाकाराच्या पण आधी येते तर मला सांग आता
2 वंजा पाहेगा याचा उत्तर 2 वंजा किती 1/2 जसंच तसंच राहील भागाकार 2 वंजा 2 आणि 5 तिरिका नाही 15 समजला का -0.5 प्लस 1.75 आता बघ आता भागाकाराच्या चिन्हाचा तुम्ही उपयोग करू शकता समजलं का ठीक आहे चला आता बघ कसं होणार 1/2 भागाकार आहे म्हणून गुणाकाराच्या चिन्ह 2/15चा काय होणार 15/2 सर मग मायनस बया 0.5 प्लस 1.75 ध्यान दे 1.75 आता मला सांग यांचं काय होऊ शकते का सर काहीच नाही होऊ शके 115 जा 15 2 2 जा 4 मायनस 0.5 प्लस 1.75 या 15ला 4 ने जेव्हा तुम्ही भागाकार देऊन बघता ना तेव्हा तुमचं उत्तर येते बच्चा 3.75 मायनस मी करून दिलाय तुम्हाला ठीक आहे तरी बघून घ्याल तुम्ही 1.75 आणि तुमचा सरळ सरळ याचं उत्तर आहे किती प्लस इसको माइनस कर दो मतलब 5 ये बचा आपके पास 3.7 और उसको 1.7 ठीक है मतलब 5 हाँ तो सीधे सीधा सीधा 5 हाँ है तुमचं उत्तर 5.0 ठीक है अब इस पे थोड़ा फोकस करें ना इसको सॉल्व करना पहिले याला मायनस करायचं आलेलं उत्तर याच्यासोबत प्लस करायचं ठीक आहे एवढं लक्षात ठेवा काही नाही आहे याच्यामध्ये ओके चलो नेक्स्ट प्रश्न चलो देखो रे और कितने हैं रे देखते रप रप खत्म करते अभी कोई बड़ी बात नहीं है अपने लिए ठीक है अब ध्यान दो ध्यान दो ध्यान दो ध्यान दो चलो देखो अब इसको अब ये बहुत ही बढ़िया एग्जांपल है बच्चा मैंने आपको ये सॉल्व भी करके दिया हुआ है ठीक है चलो फिर भी मैंने पहले बोला था आप लोगों को माइनस के साइन की तरफ साथ पहले डील करो -12 पॉइंट मला वाटते त्या दिवशी मी तुम्हाला सॉल्व करून दिलाय ठीक आहे तरी पण प्लस मायनस मायनस 5.4 आता हा भागाकाराचा चिन्ह आहे ठीक आहे भागाकाराचा चिन्ह तर हा टेन्शन नाही घ्यायचं याला चेंज नाही करू शकत तुम्ही हा आता बघ प्लस हे दोन्ही मायनस आहेत मायनस 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 ते हे प्लसच होणार आहेत ठीक आहे हे दोन्ही मायनस मायनस प्लसच होणार आहे ते एक 12 गुणिले 2.5 पहिलेच करून टाकायचा 25 ते 300च्या आसपास येणार ठीक आहे यांची बेरीज करा हा तुमच्यासाठी होमवर्क करून दिला है मी तुम्हाला ठीक है अननेसेसरी इसमें रिक्स मत लो रिक्स इन द सेंस पढ़ाई तो करना है लेकिन मैंने आपको उस दिन ये सॉल्व करके दिया था शायद मुझे हल्का हल्का याद आ रहा है नहीं होगा तो आप मेरे को बता देना मैं कल आपको क्लास में बता दूंगा ठीक है चलो देखो आता बघा लसावी काळा म्हणते रप रप काढू बरं का खत्म हे आता 5-6 एक्झाम्पल असतील लसावी कोणाची 0.3 तर 0.3 नाही आमच्यासाठी 3 राहते 8 9 सर हे तर पिराइम आहे सर 3 वंजा 8 जसाचा तसा आणि 3 3 जा आता समोर जाण्यात काय अर्थ नाही कारण की एक प्राइम आहे तर लसावी जास्तीत जास्त काय राहणार 3 गुणिला 8 गुणिला 3 समझ रहे हो क्या बात को समझ रहे हो है ना अब मैं अगर सपोज इसको सॉल्व करूं तो 3 8 3 किती रे 24 आणि 24 3 किती 72 बस उत्तर असं समजून नये आणि मस्त तुम्ही याला टिक मारता ठीक आहे बयाऊ हा उत्तर नये बया पायनं पॉइंट नंतर एक अंक आहे तो उत्तरामध्ये पॉइंट नंतर एक अंक लाव खतम उत्तर आहे तुझा म्हणजे तुझा उत्तर 7.2 आहे गा ठीक आहे मी म्हटलं होतं मग असेच तुमचे कन्फ्यूज करासाठी ते 72 देतील ठीक आहे पण हा तुमचा उत्तर नोये चलो नेक्स्ट आता प्रोडक्ट म्हणजे काय म्हणते 0.48 the product of two number is 0.48 their LCM is हा पाय प्रश्न असा आहे दोन संख्यांचे गुणाकार 0.48 आहे आणि लसावी 2.4 आहे तर मसावी सांगा काय होतो मसावी लक्ष द्या मसावी काय होते रे लक्ष द्या मसावी मी सांगितलं आधीच सांगितलं दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय हा फॉर्म्युला कोण पाठ नाही का तुम्हाला पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर किती रे बरोबर किती तर लसावी गुणिला मसावी पहिली संख्या काय आहे सर आम्हाला माहित नसेल दुसरी संख्या काय आहे सर आम्हाला माहित नसेल तर बया यांचा गुणाकार तर माहित आहे ना आम्हाला किती 0.48 दोन संख्यांचा गुणाकार 0.48 लसावी त्यापैकी आहे 2.4 तर मसावी काय तर बया हाय असं मी त्या दिवशी सांगितलं होतं
काय की जेव्हा केव्हा असं प्रश्न असते पहिल्या फुरसतमध्ये भागाकार करून टाकणे बस. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर कसं निघणार बघा. 0.48 भागीला काहून, कारण की इथे गुणाकारात आहे 2.4 बॅलन्स करायसाठी बच्चा इकडे पण शून्य दे, म्हणजे हा होणार 48 भागीला 240. समझ रहे हो क्या? क्या ये बात पकड़ में आ रही है सभी को? क्या ये बात समझ में आ रही है? देखो लसावी आणि मसावी तुम्हाला आधीच सांगितलं आहे बच्चा, कशा पद्धतीने याला डील करायचं म्हणून. ठीक आहे, आता बघा, आता बघा 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 याला उत्तर कशा स्वरूपामध्ये काढू आपण. आता 0.48 आणि हा 2.4, काही गलती तर नाही केलं रे? 0.48 48 भागीला 2.4, कुछ गलत तो नहीं किया अपन ने? लसा भी 2.4 आएगा. द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर इज 0.48 and their the product of two number is 0.48. हाँ, their LCM is 2.4. त्यांची प्रोडक्ट 0.48 कसे काय होणार? मला तर हा पॉसिबल नाही वाटत आहे. 0.48 त्यांची, अगर समझ, एक मिनट बच्चा, ये बैटरी डाउन हो रही है इसकी, एक मिनट एक मिनट, टेंशन मत लो, मैं तेरे को बैटरी लगाने दो रे भगवान. टिंग 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 टिंग, बैटरी लग रही बाबा. हाँ लग गया लग गया लग गया. ठीक है, अब ध्यान दो. हाँ, इसको कैसे करेंगे बताओ बताओ, कैसे करेंगे. नहीं बरोबरच तर वाटत आहे मला, माझ्या हिशोबाने 0.2 उत्तर यार. हाँ चलो देख लेते, एक और बार थोड़ा सा मैं इसको आपको टचअप करके बताता. 0.48 लक्ष दे. आता 0.48 भागीला 2.4, लक्ष द्या लक्ष द्या. अरे वरती पॉइंट नंतर 2 अंक आहेत तर खाली देऊन दे ना का मग पाहू. चला आता 48 डिवायडेड बाय 240. ठीक आहे, 48 डिवायडेड बाय 240. आता मला सांगा 24च्या फाड्यात 48 येतात का? थोडीशी 24 एक 24, 24 दुने 48, म्हणजे 2/10 तुमचं उत्तर. पण पर्यायात नाही आहे, म्हणजे हा काय होते का, एका अंकानंतर जे शून्य आहे ना, एका अंकानंतर पॉइंट द्या. आहे का रे पर्याय? हाँ है. ठीक है, समझ रहे बातों को. चलो नेक्स्ट उत्तर, नेक्स्ट 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 फाइंड द HCF म्हणते. HCF म्हणजे काय? 1 से 8, लक्ष दे लक्ष दे लक्ष दे लक्ष दे. 1 से 8चा HCF, 2 से 16चा HCF आणि 4 से 32चा HCF. बच्चा कैसे करेंगे इसको? 1 से 8, 2 से 16 आणि 4 से 32. ठीक आहे, मला हा 4च्या फळ्यात चारल्यासारखा वाटतोय. 4 किती जा? 2 जा 8. 4 किती जा? 2 जा 8. ठीक आहे, आणि अजून 4च्या फळ्यात येतो का? आणि मग किती तो 7, 28 है ना. अब 2 से 16, आता 2 से 16 अगर सपोज मी 4 ने डिवाइड करेन तर किती होणार रे? 54. अजून 4 से 32, अगर सपोज मैंने 4 से 32 अगर सपोज मैंने डिवाइड किया किससे? 4 से, तर हा 4 1 जा, हा 0 जा आणि हा 8 जा. ठीक आहे, आता 27, 54 आणि 1 से 8, 8 4 5 9, हे तीनही बघा बघा 3च्या फाड्यात येतात. 3 9, 3 1, 3 8, 3 तिर्री, 3 सख, 9 18 आणि 36, 9 18 आणि 36. दिमाग खराब, हाई तर 9च्याच फाड्यात येते रे, हाई 3च्या फाड्यात येते. 3 तिर्री, ओके, 3 सक, 3 एक आणि 3 दूने. वाह 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 वाह, ये भी 3 के टेबल में आता ना रे बाबा. तो 3 1 जा, 3 2 जा आणि 3 4 जा. अब नाही हो सकते, बस होंगे तो होंगे. तर आता याच्या मसावी हीच राहणार बघा. मसावी इकडचीच संख्या आहे, तीनही संख्या, म्हणजे 4 गुणीला बघा बघा बघा, 4 गुणीला 3 गुणीला 3 गुणीला 3. ठीक आहे, 3चा क्यूब किती असते रे? 27 इंटू 4 करू आपण तर 1 से 8 होतो. ठीक आहे, 1 से 8, पर्यायामध्ये 1 से 8 कुठे आहे? सॉरी एकच नंबर, बस उत्तर. पण 1 से 8 हा पर्याय म्हणजे उत्तर नाही आहे तुमचा. आता प्रत्येक 3 अंकानंतर पॉइंट आहे, तर 3 अंकानंतर पॉइंट द्या, तर दिलं सर, 0 लावून टाक, खतम.
तर हाच तुमचा उत्तर. ठीक आहे. थोडं ट्रिकी राहू शकतात, फक्त थोडासा डिवाइड आपण किती फास्ट करतो त्यावर लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न. आता बघा 10. हा 5.6 किलो आहे ना, हा 1.6 किलो आहे. तर टेन्शन घ्यायची गरज नाही. तर 5.6 किलो म्हणजे 56च आपल्यासाठी आणि हा 16. ठीक है. आता मला एक गोष्ट सांग सीधा अगर सपोज मैं बोलूं तो 16 4 जा 64 के आसपास होता है. ठीक है. तो मैं इसको अगर सपोज लेना चाहूँ तो 4 के टेबल के साथ करूँ. 4 1 जा 4 हो जाएगा. ओके. 4 4 जा 16 और 4 4 जा 16. अब और 2 के टेबल में आता है क्या? यस, बिल्कुल 100% आता है. ठीक है. कितना? 2 7 जा 2 2 जा. बस लसावी म्हणलं ना खुश होऊन जा. बस, कारण की हे दोन्ही मूळ संख्याला समोर जायची गरज नाही. तर लसावी 4 गुणिला 2 गुणिला 7 गुणिला 2. 4 2 जा 8. ठीक है. 8 7 जा 56. 56 2 जा 112. समजला का जी? है ना? 8 आणि 7 14. ठीक आहे. ठीक आहे. 112. कुठे आहे 112? कुठे, कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? सर इथं दिसते जी, म्हणजे हाच उत्तर आहे का? हो, तोच उत्तर आहे. पण कधी कधी दोन्ही पर्यायामध्ये अगर सपोज 112 असलं तर काय करशील? कसं डिसाईड करशील? तर पॉईंट नंतर एका अंकानंतर आहे ना, एका अंकानंतर पॉईंट आहे ना, एका अंकानंतर पॉईंट दे, म्हणजे तुझं उत्तर 11.2 किलो राहणार. समजलं? ठीक आहे. आता HCF म्हणते बघा 40 60 आणि 80 चे. काय टेन्शन घेतच का घर? 40 60 आणि 80. आता पहिल्या फुर्सत मध्ये 10 तर 100% जाते. 10 4 जा 6 जा आणि 8 जा. अजून पुन्हा मला हा 2च्या फळ्यात तर याल्यासारखं वाटतेच. किती? 2 2 जा 2 3 जा 2 4 जा. अब बच्चा ध्यान दो, कोई टेंशन लेने वाले बात नहीं. हमें सिर्फ HCF से मतलब है. तर 10 गुणिला 2 म्हणजे 20. खतम. म्हणजे पण उत्तर आहे का 20? नसे ना सर. आहे की, पण हा पॉइंट बरोबर आहे ना. आता हा 20 आहे. तो प्रत्येक 2 अंकानंतर पॉइंट आहे. तर याच्या 2 अंकानंतर पॉइंट लावून दे. खत्म उत्तर. तो तुझा उत्तर हा. ठीक है बच्चा. चलो नेक्स्ट बता रहा मैं, डिवाइड करके देख लेना. और किती पेज आहेत रे? दिमाग खराब. पेज आहेत का बरं म्हणायचे? 11. एक मिनट. 10. मेरे ख्याल से आखिरी पेज है अभी. चलो 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 चलो, आखिरी पेज करते हैं अपन, फिर खत्म है उसके बाद अपना. ओके ओके. चलो 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 चलो. देखो बच्चा, एलसीएम काढा म्हणते 1.6 मीटर, 120 सेंटीमीटर आणि 80 सेंटीमीटर. हा भया समजते का रे आम्हाला? चला आता मीटरच्या सेंटीमीटर मध्ये रूपांतर करा, नाही तर सेंटीमीटरच्या मीटर मध्ये रूपांतर करा. आता मर्जी तुमची राहील बच्चा. ठीक आहे. तर आधी आपण एक काम करू, हे सगळे जे मीटर वाले आहेत त्यांना सेंटीमीटर मध्ये रूपांतर करू. ठीक आहे. तर बघा, तर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर समजला का गा? समजला का गा सगळ्यांना? ठीक आहे. तर मला एक गोष्ट सांग, 1.6 मीटर म्हणजे किती होईल? 100 गुणाकार करावा लागेल ना गा. 1.6 गुणिला 100. तर 2 शून्य आहेत तर 2 पॉईंट समोर जाईल, इकडे आणि इकडे, म्हणजे हा किती होईल? 160 मीटर. ठीक आहे. तर चला आता 160 पहिला, 120 दुसरा आणि 80 तिसरा. लक्ष द्यावे. चला ठीक आहे. आता बघ, कोणाच्या फाळ्यात येते रे हा 160 120 आणि 80? पहिले 100% तर 10च्या फाळ्यात येते. 16 जा 12 जा 8 जा. मग 4च्या फाळ्यात येते का सर? होणं जी. 4 4 जा 16, 4 3 जा 12, 4 2 जा 8. सर हो गया सर, अब मैं सामने बढ़ू क्या? नहीं तो का बया 2 किती जा 2 जा 3 जा और 2 1 जा. अब रुक जाओ बच्चा, कारण की मूळ संख्या आल्या. चला लसावी म्हटलं होतं म्हणून 10 गुणिला 4 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3. ठीक आहे. आता बघ 4 2 जा 8, 2 3 जा 6. आता 8 गुणिला 6 म्हणजे होता किती रे? 48. आणि हा शून्य म्हणजे 480. सर काही उत्तर नसे जी. हा तर सेंटीमीटर आहे जी. 400 किती किती सेंटीमीटर आहे का मीटर आहे का? मीटर. तर हा सेंटीमीटर मध्ये उत्तर आला जी. ती एकच ठिकाणी सेंटीमीटर आहे ना, हा 240 सेंटीमीटर म्हणते. तर बया बाकीचे मीटर मध्ये आहेत तर त्याचं रूपांतर मीटर मध्ये नाही करू शकस का तू? अगर मला सांग 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? तर भागिले 100 नाही येईल का बया? तर हा 0 0 मार, म्हणजे किती गा? 4.8 मीटर. खत्म. कोई टेंशन लेने का नाही. अगा मीटरचा रूपांतर सेंटीमीटर मध्ये करू शकतेस, तर सेंटीमीटरचा रूपांतर मीटर मध्ये नाही करू शकत का आपण? बिलकुल 100%. चलो नेक्स्ट.
ध्यान दे बच्चा। नेक्स्ट एग्जाम्पल, नेक्स्ट एग्जाम्पल, देख देख देख, कोई नहीं है, कुछ नहीं है, पूरा चिल्लर काम है ये। आता 1.6 म्हणजे का, ते 1.6 मीटर एक। अरे ये देखो, इसका फिर आपके लिए होमवर्क है ये आपके लिए अभी होमवर्क रहेगा बच्चा। ये 3 से 4 एग्जाम्पल मैंने आपको होमवर्क के लिए दिया है। ओके, तो उस हिसाब से अभी आपको डील करना है, ठीक है। क्या ये बात पकड़ में आई सभी को? क्या ये बात सभी को समझ में आई? ठीक है, तो प्लीज मुझे कमेंट सेक्शन में बताइएगा कि कितना ये पर्टिकुलर चैप्टर आपको समझा है। ओके, समझा है कि नहीं समझा है ना। हालांकि और एग्जांपल्स, वैरायटीज ऑफ एग्जांपल्स अपने बस एक लेक्चर बाकी है, इसमें अपन कंप्लीट कर देंगे फिर उसके बाद। ओके, तो इस पूरे के पूरे जितने भी मैंने अभी आपको पढ़ाया है, अच्छा सा आप मराठी में या जिस हिसाब से आपको अच्छा लगता है उस हिसाब से उस लैंग्वेज का इस्तेमाल करके आप पहले नोट डाउन कर लीजिए। मैं कल जरूर चेक करूंगा। एक चीज याद रखना, मैंने आज ही आपको बताया कि जब तक आपके पास सारे नोट्स बनाए हुए नहीं रहेंगे, कल आपको क्लास में एंट्री नहीं मिलेगी। ओके, तो मिलते हैं कल के लेक्चर में, तब तक ख्याल रखिए, खुश रहिए। शुक्रिया, थैंक यू सो मच, बाय बाय।